जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 9 गुणरूपणाम. समास 8 देहांत निरूपणाम. श्रीराम समर्थ. ज्ञाता सुटला ज्ञानमते, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. बघा, दशक 9 काय आहे? गुणरूपणाम. आता समास कोणता आला आहे? 8. आणि समासाचं नाव काय दिले समर्थांनी? देहांत निरूपणाम. देहांत म्हणजे काय हो? देहाचा ज्यावेळेस अंत येतो त्यावेळेस काय होतं? एक तर तो बांधला जातो जीव, किंवा मोक्षाला जातो. या 2 अवस्था आपण पाहिलेल्या आहेत, ऐकलेलं आहे की देहाचा अंत झाल्यानंतर काय. तर सांगतात आपल्याला की काय हो, 84च्या फेऱ्यातून जर आपल्याला सुटायचं असेल तर काय करायचंय? मोक्षाला जायचंय ना. त्याच्यासाठी काय करायचंय? आणि जर आपण मोक्षाला नाही गेलो तर काय होतं? बांधले जातो ना. बद्ध म्हणजे बांधला, मुमुक्ष म्हणजे मोकळा केला. आता ज्ञानी आत्मज्ञानाच्या योगाने जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो, परंतु बद्धाला पुन्हा जन्म कसा येतो? असा प्रश्न कोणाचा आहे? श्रोत्याचा प्रश्न काय आहे? ज्ञाता काय होतो? ज्ञान घेऊन सुटतो. बरोबर आहे, तुम्ही समर्था सांगताय की काय? ज्ञाता ज्ञान घेऊन, ज्ञानमते. ज्ञाता सुटला ज्ञानमते म्हणजे काय सांगितलंय? ज्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी काय असावं लागतं हो? त्याच्याकडं आत्मज्ञान असावं लागतं. आणि आत्मज्ञानाशिवाय तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटू शकत नाही. मग श्रोत्याचा प्रश्न काय आहे? तुम्ही म्हणताय की ज्ञाता सुटला ज्ञानमते, की काय? ज्ञानी आत्मज्ञानाच्या योगाने जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटतो, परंतु जन्म कैसा बद्धाते. बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. म्हणजे काय म्हणायचंय त्याला? बद्धाला जन्म पुन्हा कसा होतो? मला काही कळत नाही. की तुम्ही म्हणताय की ज्ञाता सुटतोय, मग मोक्षाला जातोय, बरोबर आहे. मग बद्ध काय राहतोय? शिल्लक राहतोय. मग त्याचा जन्म कसा होतोय? पुन्हा त्याचा जन्म कसा होतोय? बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. मग बद्धाचं रूपांतर अंतकाळामध्ये कशामध्ये होतंय? असा प्रश्न कोणाला पडलाय? श्रोत्याला पडलाय. आपला प्रश्न तोच आहे ना. आपण म्हणतो की बाबा, जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी आत्मज्ञान अंतरी असणं गरजेचं आहे, ज्ञान असणं गरजेचं आहे. परंतु ज्यांनी ज्ञान घेतलं नाही, मग त्यांचं काय होतं? आपला प्रश्न आहे ना. मग त्या लोकांचं काय होतं? ते कशाच्या जन्माला जातात? ते कशाच्या रूपाने जन्माला येतात? म्हणजे माणसाला कसं वाटतं? नेहमी माणूस अपेक्षा काय करतो की मी, बघा, आजोबा घरामध्ये वारले किंवा आजी वारली आणि नंतर एखाद्या नातवाचा जन्म झाला तर आपण काय म्हणतो? आजोबा जन्माला आले, आजी जन्माला आली, पोटाला आली. परंतु एक म्हणजे समर्थ काय म्हणतात की आत्मज्ञान घेणं गरजेचं आहे. की एका जीवाला फिरण्यासाठी, म्हणजे एका जीवाला परत मनुष्याचा जन्म घेण्यासाठी 84 लक्ष जीवयोनी पार कराव्या लागतात. मग त्यामध्ये अनेक आपण बघतो, वृक्षाचा जर जन्म झाला एखाद्याचा, 1000 वर्ष बघा एखादा वृक्ष असतो एका जागेवरती. म्हणजे काय सांगतात हो समर्थ? की किती त्याला हे आहे, म्हणजे आयुष्य त्या झाडाला, वृक्षाला किती आहे. मग अशा किती योनी फिरायच्यात त्या अडकलेल्या. बद्धाला किती योनी फिरायच्या? तो 84 लक्ष जीव योनी फिरून मग पाप पुण्य समता घडे, मग नरदेह सापडे. बरोबर ना. म्हणजे पाप पुण्य समान झालं तर काय मिळतो आपल्याला? नरदेह मिळतो. म्हणजे आपण जे म्हणत आलोय ते कितपत योग्य आहे असं समर्थ म्हणतायत. मग आता श्रोत्यानं प्रश्न समर्थांना काय विचारला की बाबा, ज्ञान मिळवून आत्मज्ञानामुळे जन्म मरणाच्या फेऱ्यातून 84 लक्ष जीव योनीच्या फेऱ्यातून सुटतो, मग बद्धाचं काय होतं? बद्ध कशाच्या जन्माला जातो? हे कुणाला प्रश्न पडलेला आहे? श्रोत्याला प्रश्न पडलाय. बघा, बद्ध प्राणी मरून गेले, ते काहीच नाही उरले.
जाणीवेचे विस्मरण झाले मरणापूर्वी. बद्ध प्राणी मरून गेले. बद्ध पण मरतो आणि मोक्षाला जाणारा सुद्धा काय होतो, मरतोच ना. मग बद्ध प्राणी मरून गेले, तेथे काहीच नाही उरले. म्हणजे बद्ध प्राणी मरून गेला तर तिथे काही उरत नाही. मरणाच्या पूर्वी जाणीवेचे विस्मरण काय झालेले असते ना. मरणाच्या पूर्वी कुणाला जाणीव असते का हो मी मरणार आहे? जाणीव असती तर तो व्यक्ती काय करेल हो? सत्कर्मच करेल ना. की काय करेल हो? एका व्यक्तीला सांगितलं की काय तुझा मृत्यू आहे 8 दिवसात. एका साधूने सांगितलं की तुझा मृत्यू आहे 8 दिवसात. मग तो खूप काय असतो, कंजूस असतो. मग तो काय करतो, सगळं देतो, सर्वांना दान करतो, उत्तमाची कर्म करतो, सर्वांशी चांगलं वागतो. कारण का हो, मृत्यू आहे 8 दिवसानंतर. आणि नंतर 8 दिवसाने ते साधू त्याला भेटतात आणि तो माणूस जिवंतच असतो. तो म्हणतो मला मृत्यू नाही आला. त्यावर ते साधू म्हणाले, अरे नुसतं तुला कळालं, लक्षात आलं की काय, जाणीव करून दिली की बाबा तुझा मृत्यू आहे, तर तू काय काय केलं रे 8 दिवसात ते तू अवलोकन कर. तर तो म्हणाला की नाही, मी सर्वांशी चांगलं वागलो, सर्वांना म्हणजे कुणाला मदत लागेल त्याला दिली, का तर मी 8 दिवसात मरणार आहे, मी आठवणीत राहावं सर्वांच्या, म्हणून मी खूप काय जेवढी मला चांगली कामं करता येतील तेवढी केली. त्यावर तो साधू म्हणाले, ते साधू म्हणाले, सद्गुरू म्हणाले, काय म्हणाले की अरे बाबा, प्रत्येक दिवस धरून चाल ना की मी उद्या मरणार आहे. काय लक्षात घ्यायचं की आजचा दिवस उद्या मरणार आहे हे लक्षात ठेवून तू जर आजच्या दिवसाचं आचरण केलं तर काय होणार आहे हो? समर्थ काय म्हणतात, काय होणार आहे, तर आपलं दिवसभराचं कार्यभाग इतका उत्तम होईल, प्रत्येक दिवसाचा कार्यभाग एवढा उत्तम होईल की आपण काय होऊ, आपल्या हातून सत्कर्मच घडतील ना. म्हणून काय म्हटलंय, जाणीव ठेवायची. परंतु बद्ध प्राणी ज्यावेळेस मरून जातो त्यावेळेस काय होतं, तिथं जाणीवेचं विस्मरण झालेलं असतं. मरणापूर्वी काय झालेलं असतं, जाणीव राहिलेली नसते. ऐसी घेतली आशंका, याचे उत्तर ऐका, आता दुःखित होऊ नका म्हणे वक्ता. समर्थ लगे उत्तर द्यायला आलेतच. आपल्या प्रश्नाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समर्थ आपल्याला देतात. समर्थ काय म्हणतात, आता तुम्ही आशंका घेतलीच तर ठीक आहे, दुःखित होऊ नका, मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. बघा, आपल्याला सद्गुरू समर्थ कुणाच्या ना कुणाच्या रूपाने आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला देत असतात. घेणं म्हणजे आपल्याला काय पाहिजे हो, त्या गोष्टीची फक्त जाणीव पाहिजे. त्यावर समर्थ काय म्हणतात की बाबा देतो, तुला जी आशंका आली त्या आशंकेचं निरसन करण्यासाठीच मी आहे. देहांत निरूपण आहे ना, मग ठीक आहे, असू दे, मी प्रत्येक शंकेचं निरसन करायलाच आलोय. ठीक आहे बाबा, नीट ऐक, आता नीट श्रवण कर. सगळं समर्थांना नेहमी सांगावं काय लागतं, नीट श्रवण कर. पंच प्राण स्थळे सोडती, प्राण रूप वासना वृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. पंच प्राण स्थळे सोडती, जीव जातो म्हणजे काय होतं हो नक्की? समर्थ काय म्हणतात, जीव जातो म्हणजे नक्की काय होतो, आपल्यामधील पंचप्राण काय करतात हो, पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश यानेच हा देह बनलेला आहे. पंच महाभूतांपासून हा देह बनलेला आहे. आणि माणूस मृत्यू पावतो म्हणजे काय होतं, तर हे पंच महाभूते आपापल्या ह्याच्या म्हणजे आपली जागा सोडून अलिप्त होतात, त्या शरीरापासून अलिप्त होतात. म्हणजेच काय जातो, आपला जीव जातो. थोडक्यात समर्थांना काय म्हणायचंय, पंचप्राण स्थळे सोडते. पंचप्राण काय करतात, आपापली स्थाने सोडतात त्या देहातील. प्राणरूप वासनावृत्ती, वासना मिश्रित प्राण जाती, देह सोडून या. काय सांगितलंय, वासनावृत्ती ही काय आहे, प्राणरूप आहे. पंचप्राण जेव्हा आपापली स्थाने सोडतात त्यावेळी काय होतं, वासनेसह प्राण देह सोडून जातात. म्हणजे वासना तशीच राहिलेली असते ना, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, मरण म्हणतो ना, की वासनेसह माणूस काय जातो, देह सोडून जातो. बघा, आपल्याला माहिती आहे वासना कशात अडकेल सांगता येत नाही. एक आजोबा
पुन्हा श्रवण करा. एक आजोबा काय करत होते, म्हणजे आयुष्यभरात कधीही देवाचं नाव घेतलेलं नसतं, आजोबांचा जीव जात नसतो. त्यावेळेस काय केलं त्यावेळेस हे केलं काय, आजोबा झोपलेले होते कॉटवर. ते अखंड आजन्म काय केलं, पूर्ण जन्मापर्यंत काय केलं, म्हणजे मरेपर्यंत काय केलं हो, नुसता संसार प्रपंच केला. आणि सर्वांना वाटायचं ते आजोबांचा जीवच जात नव्हता. परंतु आजोबा कशात अडकले बघा. आजोबा बघत होते की वासरू काय खात होतं, कोपऱ्यामध्ये किरसुनी खात होतं. आजोबा म्हणायला लागले, वासू केसू वासू केसू. घरातल्यांना एवढा सर्वांना आनंद झाला की म्हटले, बघा आजोबा शेवटच्या क्षणी देवाचं नाव घेत आहेत, वासू केसू देवाचं नाव घेत आहेत. त्यातील 6-7 वर्षाचा मुलगा खूप हुशार असतो. तो म्हणतो, आजोबांनी तर कधी आपल्या देवाचं नाव घेतलेलं नाहीये, आता कसं काय आपल्या आजोबा नाव घेत आहेत. त्यावर त्यानं इकडं तिकडं पाहिलं तर त्यानं पाहिलं की बाबा कोपऱ्यामध्ये वासरू केरसुनी खात होतं. त्यावर त्या मुलगा पळत गेला आणि ती केरसुनी त्या वासराच्या तोंडातून बाजूला काढली. आजोबा नाव घ्यायचे बंद झाले, वासू केसरू. म्हणजे आजोबांना काय सांगायचं होतं की वासरू केरसुनी खातंय, त्यांना वासू केसूचं काय घेणं देणं नव्हतं. देवाचं नाव घेतलेलं नाही त्यांनी. म्हणजे बघा माणूस काय अडकतो, शेवटपर्यंत वासनेमध्ये अडकतो आणि मरतो. यालाच काय म्हणतात, मरण. वासनेसह मरतो. बघा, वायो सरसी वासना गेली ते वायो रूपची राहिली, पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. वायो सरसे काय गेले हो, वायू बरोबर वासना जाते. म्हणजे वायू जातो ना, माणसाच्या शरीरातला वायू जातो, त्याबरोबर वासना जाते. आणि वायू रूपानेच काय होते, ती राहते हवेमध्ये. नंतर पुन्हा आपल्या हेतूप्रमाणे जन्म घेऊन येते. तीच पुनर्जन्माला कारण आहे. काय हो, म्हणून समर्थ काय म्हणतात, वासनेची सद्वासना करायची, निर्वासना करायची. का हो, कारण तीच वासना आपल्याला पुनर्जन्माला म्हणजे पुन्हा जन्माला घालायला कारणीभूत कोण ठरते हो, ती वासना ठरते. कारण आपली काय वासना राहिली पाठीमागं तर ती काय होतं, पूर्ण करण्यासाठी पुन्हा कशाची का रूपाने होईना. आता एक कथा सांगते. वासना बघा, वासना. आता एका माणसाने त्याच्या मित्राकडून कर्ज घेतलेलं असतं आणि कर्ज घेतलेलं असतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी काय करायचं असतं हो त्याला, की कर्ज फिटतच नाही त्याच्या ह्यात. आता ती वासना राहिली ना, की त्याचं कर्ज राहिलंय माझ्यावरती, ही काय राहिली हो, त्या मरणाऱ्या माणसाची वासना राहिली आतमध्ये. आणि पुन्हा त्यानं काय घेतलं, कुत्र्याचा जन्म घेतला, पिल्लू छोटंसं. आणि कुत्र्याचा जन्म घेतला आणि ते अखंड कुत्रं काय करत होतं, त्या मित्राच्या घरी चाकरी करत होतं. परंतु तेवढी चाकरी करून सुद्धा त्याचं कर्ज ते काय फेडू शकत नव्हतं. ते कुत्रं काय करू शकत नव्हतं, फेडू शकत नव्हतं. मग आता फेडू शकत नव्हते. त्याचा मुलगा एक दिवस 7-8 वर्षाने मुलगा तिथं आला. मुलगा आल्यानंतर त्या कुत्र्याला त्या मुलाला पाहून खूप आनंद झाला की माझा मुलगा आलाय बाबा या मित्राच्या घरी. आणि त्या मुलाला मित्राने खूप आग्रह केला आणि राहायला सांगितलं घरी. त्यावेळेस त्या मुलाच्या स्वप्नात गेलं ते कुत्रं आणि स्वप्नात सांगितलं की अरे बाबा, बरं झालं तू इथं आलाय, ह्या मित्राकडून मी एवढे पैसे घेतले होते, ते त्यांचे परत दे पैसे, म्हणजे माझ्या आत्म्याला काय मिळेल, शांती मिळेल. कारण मला कुत्र्याच्या जन्माला यावं लागले त्या पैशामुळे. मी कुत्रा म्हणून त्याची काय करतोय, चाकरी करतोय. मुलाने सकाळी उठल्यानंतर त्या काकांना विचारलं की काय हो काका, तुमच्याकडून आमच्या पप्पांनी काय पैसे घेतले होते का. अरे जाऊ दे, घेतले होते, 2-3 हजार घेतले असतील. अहो नाही, ते हे धरा तुमचे 2,000 3,000 जेवढे काय पैसे घेतलेले होते तेवढे ते काकांना त्या मुलाने दिले. आणि विशेष म्हणजे त्या क्षणी त्याच संध्याकाळी त्या कुत्र्यानं काय सोडला हो, स्वतःचा प्राण सोडला. म्हणजे वासना, माणसाची वासना काय करते, जन्म घ्यायला पुन्हा भाग पाडते. लक्षात घ्या. म्हणजे ती वासना वायू रूपानेच काय राहते हो,
हवेमध्ये राहते आणि पुन्हा ते जीवानं कुठं जन्म घेतला की पुन्हा ती वासना त्याच्यामध्ये काय करते, प्रवेश करते. कारण वायू गरजेचं आहे ना. पंचमहाभूतापासूनच प्रत्येक शरीर बनत असतं. एक शरीर सोडलं दुसरं शरीर धारण करताना त्या वायूबरोबरच ती वासना काय करते, त्या शरीरामध्ये प्रवेश करते. म्हणजे ती वासना काय राहिली हो, ती वायुरूपची राहिली. पुन्हा जन्म घेऊन आली हेतू परत्वे. म्हणजे पुन्हा आपल्या हेतूप्रमाणे काय येते, जन्म घेऊन येते. म्हणजे पुनर्जन्माला कारणीभूत कोण ठरते, तर आपली वासना. कित्येक प्राणी निश्चेष मरती, पुन्हा मागुते जीव घेती. ढकलून दिले तेने दुखवती, हस्तपादादिक. कित्येक प्राणी निश्चेष मरती. काही प्राणी निश्चेष मरतात हो. म्हणजे काहीही कित्येक प्राणी निश्चेष मरतात आणि पुन्हा जिवंत होतात. आपण ऐकलेत बघा, बाबा हा मेलेला आणि पुन्हा जिवंत झाला. आणि अशा समयी त्यांना ज्यावेळेस ढकलून दिल्यामुळं त्यांचं काय होतं, हातपाय दुखवतात असं समर्थ सांगतायत. सर्पदृष्टी झाली यावरी, ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की. काय सांगितले, सर्पदृष्टी झाली यावरी, सर्पदंश होऊन मेला तर 3 दिवसांनी धन्वंत मांत्रिक काय करतात, धन्वंतरी मंत्राने त्याला काय करतात, पुन्हा उठवतात. त्यावेळेला ती पूर्वीची वासना परत येते की नाही असं कोण विचारतंय, श्रोता विचारतोय. काय, सर्पदृष्टी झाली यावरी, ती दिवसा उठवी धन्वंतरी. तेव्हा ते माघारी वासना येते की. म्हणजे काय विचारलंय की सर्पदंश झाल्यानंतर बघा, काही ती धन्वंतरी विद्या असते, त्या धन्वंतरी विद्याने त्या माणसाला 3 दिवसांनी पुन्हा उठवलं जाऊ शकतं, जिवंत केलं जाऊ शकतं. मग अशा वेळेस ती वासना परत येते का असं विचारलंय कुणी, श्रोत्यांनी. कित्येक सवे घे होऊन पडती, कित्येक तयास उठविती. यमलोकीहून आणती माघारे प्राणी. कित्येक सेवे होऊन पडती. काय सांगितले, कित्येक ते होऊन पडतात, त्यांना कोण उठवतं, प्रेम. म्हणजे दुसरं काय सांगितलं, कित्येक तयास यमलोकीहून आणली माघारे प्राणी. म्हणजे यमलोकाहून सुद्धा प्राणी परत आणतात. मग अशा लोकांची वासना कुठं जाते असं त्या श्रोत्याला विचारायचंय. किंवा कित्येक पूर्वी श्रापिले, ते शापे देह पावले. उश्राप काळी पुन्हा आले पूर्वदेही. कित्येकांना काय व्हावं लागतं, पूर्वी शाप झालेला असतो, त्या शापामुळे त्यांना दुसरा देह प्राप्त होतो. व उशाप होण्याची वेळ आली की पुन्हा पूर्वीचे काय होतात, देह प्राप्त होतात. आपण बघितलंय बघा, काय देवांना सुद्धा काय मिळाले, तो असं शाप मिळाल्यामुळे त्यांना काय घ्यावा लागतो, जन्म घ्यावा लागतो. आणि त्यांचा शाप पूर्ण झाला, त्यांना उशाप मिळाला की ते पूर्वस्थितीत आहे तसे येतात. बघा श्रोतांचं किती डोकं चालतंय, काय विचारतोय बघा. पूर्वी किती श्रापले आणि पुन्हा त्यांचा जन्म झाल्यावर पुन्हा त्यांच्या वासना पूर्वीच्या आहे तसेच येतात का असं म्हणायचंय त्याला. कित्येकी बहु जन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले. ऐसे आले आणि गेले बहुत लोक. कित्येक बहु जन्म घेतले, कित्येकाने काय हो, अनेक जन्म घेतले. कित्येकाने परकाया प्रवेश केला. असे पुष्कळ लोक आले आहेत व गेले आहेत. किती लोक आले तो आतापर्यंत, आपल्या नुसतं एका वंशावळीत पाहायचं, किती लोकांनी जन्म घेतला हो, किती लोक आले आणि गेले. मोठमोठे राजे झाले कित्येक. अहो ह्या मृत्यूलोक आहे, हा पृथ्वीलोक म्हणजेच काय, हा मृत्यूलोक आहे. हे सत्य आहे. समर्थ काय म्हणतात, आपण सर्व मर्यादित आहोत. मर्यादित म्हणजे काय हो, मरणाच्या यादीत. लक्षात ठेवा, आपण सर्वजण मर्यादित आहोत. अमर्यादित म्हटलंय का, मर्यादित आहोत. म्हणजेच काय, आपण प्रत्येक जण मरणाच्या यादीत आहोत. आणि मग या मरणाच्या यादीत आपल्या प्रत्येकाचं काय आहे, नाव आहे. आणि कधी आपला नंबर येईल सांगता येत नाही. त्यामुळं काय हो, हा सगळा काय आहे, मृत्यूलोक आहे. मग असंख्य लोक जन्माला आली आणि गेलीही. अनेक थोरा मोठे म्हणजे देव सुद्धा आले का नाही,
देवांनी सुद्धा जन्म घेतला या मृत्यू लोकामध्ये, पण देवांना सुद्धा देह सोडावा लागला. म्हणजे असे कित्येक जण आले आणि कित्येक जण गेले. असं काय हो, कित्येक बहुजन्म घेतले, कित्येक परकाया प्रवेशले, ऐसे आले आणि गेले बहुत लोक. अशी भरपूर लोक काय झाले तो आतापर्यंत आली आणि गेली आहेत. म्हणजे काय, जन्म घेतलेत आणि मृत्युमुखी पडलेले आहेत. फुंकल्या सरिसा वायो गेला, तेथे वायुसूत निर्माण झाला, म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. फुंकल्या सरिसा वायू गेला. फुंकला की काय जातो, वायू जातो ना आपल्या तोंडातून. फुंकल्याबरोबर श्वासाबरोबर वायू गेला. त्या ठिकाणी वायुसूत म्हणजे दुसऱ्या देहात जन्म घेणारा प्राण काय झाला व उत्पन्न झाला. ह्यास्तव वायुरूपी वासनेला जन्म आहे. म्हणजे वायुरूप वासना जन्म घेते, हे काय आहे हो, उघड आहे. समर्थ काय म्हणतात, फुंकल्याबरोबर काय हो, श्वासाबरोबर वायू गेला, त्या ठिकाणी काय हो, लगेच देहांत म्हणजे दुसरा देह जन्माला घालणारा देह काय झाला हो, उत्पन्न झाला त्या श्वासामुळे, वायूमुळे, फुंकल्यामुळे. म्हणजे फुंकल्या सरिसा वायू गेला, तेथे वायुसूत निर्माण झाला, म्हणून वायुरूप वासनेला जन्म आहे. म्हणून काय हो, वायुरूप वासनेला काय आहे, जन्म आहे. हे सिद्ध होते ना इथं, की काय वायू बरोबरच काय राहते, आपली वासना राहते. म्हणजे एखादा देह सोडून गेला तर त्या देहाची वासना पण काय होते हो, त्या वायू बरोबर तशीच राहते. आणि पुन्हा तो ज्यावेळेस जन्म घेतो, कुत्र्यात घेऊ द्या, मांजरात घेऊ द्या, पुन्हा तो जन्माला येतो बघा त्यातून. आणि एखाद्याचं काय होतं, पिशाच होऊन लागतात बघा मागं. आपण सद्गुरु चरित्रात भाग बघितलेला आहे की त्या स्त्रीचं काय राहिलेलं, कर्ज राहिलेलं. तर तो माणूस पिशाच होऊन तिची मुलं काय करत होता, मारत होता. पण समर्थांनी सद्गुरू आले, दत्तात्रय, श्री सद्गुरू सत्य दत्तात्रय आले आणि त्यांनी काय केलं, त्या स्त्रीचे बाळ वाचवली ते पिशाच्यापासून. कशी वाचवली, त्याची जी वासना होती कशात अडकली होती, माझं द्रव्य, माझं द्रव्य. मग ते समर्थांनी काय केलं, त्या स्त्रीला सांगितलं की तू त्याचं द्रव्य दे. आणि त्या पिशाच्याला समर्थांनी काय, सद्गुरूंनी काय सांगितलं की ती जे ऐपत आहे त्याप्रमाणे ती तुला देईल, त्याच्यात तू काय मान, समाधान मान. त्यावेळेस त्याची काय होते हो, तिथं निर्वासना होते. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, वासनेबरोबर म्हणजे एखाद्यानं नाही जन्म घेतला तरी तो काय होतो, पिशाच होऊन मागं लागतो. आणि त्या म्हणजे महत्वाचं काय आहे इथं समर्थांना सांगायचं की वासनेमुळं तो आला ना आणि मुलं मारू लागला तिची. सद्गुरु चरित्रात दिलेला आहे, समर्थांनी दृष्टांत भाग दिलेला आहे बघा. व्यवस्थित श्रवण केलं, व्यवस्थित उपासना केली तर आपल्याला लक्षात येतं की काय भाग आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, वासनेमुळेच माणूस काय येतो, पुन्हा जन्माला येतो. म्हणजे काय झालं पाहिजे हो, आपलं वासनेची निर्वासना झाली पाहिजे. पण वासनेची निर्वासना सहज होईल का, सहज होईल का बघा, विचारा. प्रत्येकाने प्रत्येकाच्या अंतरी भाग घेतला पाहिजे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, फुंकल्या सरसा वायू फुंकल्याबरोबर जातो, तशी ती वासना पुन्हा काय होते, पुन्हा जन्म घेते. मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना, वासना पाहता दिसेना परंतु आहे. मनाच्या वृत्ती नाना, मनाच्या किती वृत्ती आहेत हो, मनाच्या अनेक वृत्ती आहेत. आहो मन आता इथं बसले, दुसऱ्या क्षणी कुठं लंडन, अमेरिका, कुठल्या देशात फिरून येईल, काय करून येईल सांगता येत नाही. म्हणजे जशा मनाच्या वृत्ती अनेक आहेत, मनाच्या वृत्ती नाना, त्यात जन्म घेते वासना. म्हणजे त्यात वासना काय घेते हो, जन्म घेते. आणि वासना पाहू गेले असता काय होत नाही, दिसत नाही. पाहायला गेलं बघा, वासना दाखवा म्हणायचं, तुमची वासना काय आहे ती दाखवा. दाखवता येईल, बघता येईल आपल्याला, नाही बघता येत. म्हणजे वासना दिसत नाही पण आहे. समर्थ काय म्हणतात, वासना दिसत जरी नसली तरी ती काय आहे, तिचं अस्तित्व आहे. वासना ही मनाच्या अनंत वृत्तीपैकी एक वृत्ती आहे. ती दिसत नाहीच पण काय आहे हो, आहे. लक्षात घ्या,
मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे. म्हणजे वासना दिसत जरी नसल्या तरी त्या काय आहेत. वासना जाणीजे जाणीव हेत. जाणीव मुळीचा मूळतंत. मूळ मायेत असे मिश्रित कारणे रूपे. वासना जाणीजे जाणीव हेत. म्हणजे काय समर्थ म्हणतायत की वासना म्हणजे जाणीवेची काय आहे, कल्पना आहे. वायुरूप प्रकृतीचा काय आहे, अंश आहे. आणि जाणीव ही मूळ मायेतील मूळचा धागा होय. म्हणून मूळ मायेचे कारण ही जाणीव असून तिच्यामध्ये काय आहे, मिश्रित आहे. वासना म्हणजे काय हो, जाणीवेचा हेतू. वासना वायुरूप म्हणजे प्रकृती अंश व जाणीव ज्ञानरूप म्हणजे काय हो, पुरुष अंश. म्हणजे वासना प्रकृती, वासना कोणाचं प्रवृत्ती माणसाची ना, म्हणजे ह्या शरीराची म्हणजे प्रकृतीची. प्रकृती अंश काय आहे, वासना म्हणजे काय हो, वायुरूप प्रकृतीचा अंश आहे. आणि जाणीव ज्ञानरूप हा काय आहे हो, त्या अंतरात्म्याचा अंश आहे. समर्थांना काय म्हणायचे, मनाच्या वृत्ती नाना त्यात जन्म घेते वासना. वासना पाहता दिसेना परंतु आहे. वासना जाणीजे जाणीव हेत. जाणीव मुळीचा मूळतंत. मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. म्हणजे वासना ही कुणात असते हो, ज्याच्याकडं म्हणजे प्रवृत्ती, प्रपंचाची प्रवृत्ती आहे ज्याच्याकडं, त्याच्याकडंच वासना शिल्लक राहते. आता जो ज्ञानी आहे, जो या सर्व ह्याच्यामधून असताना सुटलेला आहे, म्हणजे संतांचं उदाहरण घ्या, त्यांच्याकडे वासना राहिली का हो, एकच सदवासना. कोणती व भगवंताशी एकरूप व्हायची वासना. ती वासना सदवासना आणि ती पूर्ण झाली त्यांची. एकच त्यांनी काय धरली, सदवासना. कोणती, परमेश्वराशी एकरूप होण्याची. मग तिथं समर्थ इथं काय सांगतायत, जी जाणीवेतली वासना असते, जाणीवपूर्वक जी वासना असते, तिला ही आहे का, तिला काय नाहीये. तिला काय म्हणतो आपण, तो अंतरात्म्याचा अंश असतो. त्यामध्ये परमेश्वराचा अंश जे असतो, म्हणजे परमेश्वराचा अंश असणारी एक वासना असते. आणि परमेश्वराचा अंश नसणारी म्हणजे आपल्या वासना काय असू शकतात, काही असू शकतात. आयुष्यभर मटण खाल्लेलं नसतं एखाद्याने, किंवा काही हे केलेलं, आणि मरणाच्या वेळेस त्याला जर तसं खाण्याची इच्छा झाली होते. काही जणांना काय होतं, कधीही जे कर्म आयुष्यात केलेलं नाही ते कर्म करण्याची वासना मर्त्यक्षणी होऊ शकते. आणि त्या वासना मग ती काय राहते हो, ती वासना हवेमध्ये राहते. आणि पुन्हा जन्म घेतला की ती वासना पूर्ण करण्यासाठी काय घेते, जन्म घ्यावा लागतो. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय की आपल्याला जन्म घ्यायला कोण लावतंय हो, ही वासना लावते. पुनर्जन्म घ्यायला कोण भाग पाडते, तर ही वासना. म्हणजे वासना जाणीजे जाणीव हेत. जाणीव मुळीचा मूळतंत. मूळ मायेत असे मिश्रित कारण रूपे. आणि कारणानच येते ना वासना. काही वासना होऊ शकते, कोणाला काही वासना होऊ शकते. आणि त्या वासनेची पूर्ती करण्यासाठी पुन्हा त्याला काय घ्यावा लागतो, त्या जीवाला जन्म घ्यावा लागतो. मग कशाच्या रूपाने जन्म घेणार, कशाच्याही रूपाने काय होणार, जन्म घेणार. कारण रूप आहे ब्रह्मांडी. कार्य रूपे वर्ते पिंडी. अनुमानिता तातडी अनुमानेना. कारण रूप आहे ब्रह्मांडी. काय सांगितले हो, जाणीव ही कारण रूपाने ब्रह्मांडात असून कार्य रूपाने काय आहे हो, पिंडात आहे. जाणीव ही कारण रूपाने ब्रह्मांडात असून कार्य रूपाने काय आहे हो, पिंडात आहे. म्हणजे कारणातूनच काय आली, कार्यात आली आहे. घाईघाईने तिच्याविषयी तर्क करू लागल्यास तर्क करता येणार नाही. काय म्हटलंय समर्थ, की घाईघाईनं जर तिच्याविषयी अनुमान काढायचं म्हटलं, कशाविषयी, जाणीव ही कारण रूपाने ब्रह्मांडात असून कार्यरूपाने काय आहे हो, पिंडात आहे. कार्यरूपाने काय आहे, पिंडात आहे. कारणातूनच काय हो, कार्यात आली ना जाणीव. तसं घाईघाईने तिच्याविषयी तर्क करू, म्हणजे आपण जर घाईघाईने तिच्याविषयी जाणीवेविषयी
तर्क करायला गेलो तर तर्क करता येणार नाही. परंतु आहे सूक्ष्म रूप जैसे वायूचे स्वरूप, सकळ देव वायू रूप आणि भूतसृष्टी. म्हणजे वायूचे रूप जसे सूक्ष्म असते तशीच ही जाणीव काय आहे हो, सूक्ष्म रूप आहे. सर्व देव आणि ही पंचभूते ही काय आहे तो, म्हणजे ही सगळी जी भूतसृष्टी आहे, आपल्या भोवतालची जी सृष्टी आहे ती कशापासून ती काय आहे हो, वायू रूपच आहे असं समर्थांना सांगायचंय. आता पुढं काय म्हणतात समर्थ बघा, वायो मध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म. काय म्हणतात, वायोमध्ये विकार नाना. वायोमध्ये काय आहे तो, अनेक प्रकारचे विकार आहेत. तरी पण आपण जर वायू पाहायला गेलो तर तो डोळ्यांना दिसतो का हो, हवा दिसते का हो डोळ्याला, जाणवते वायू आहे, वारा सुटलाय, परंतु तो डोळ्याला दिसतो का. वायूमुळे आपल्याला झाडे हालताना दिसतात, पाने हालताना दिसतात, म्हणजे मोठमोठी झाडे सुद्धा अशी हालताना दिसतात. सगळं म्हणजे भोवतालचं सगळं दिसतंय, परंतु आपल्याला वायू दिसतोय का हो, वायू पाहायला गेलो तर आपल्याला काय होत नाही, दिसत नाही. त्याचप्रमाणे ही जाणीव आणि वासना काय आहे तो अतिसूक्ष्म आहे. जाणीव तर दिसते का हो, आपण म्हणू का याच्यात जाणीव आहे, ह्या व्यक्तीमध्ये वासना आहे, या व्यक्तीमध्ये वासना नाही, या व्यक्तीमध्ये जाणीव आहे. मग ती जाणीव तुम्ही दाखवा, तुमच्यामध्ये वासना आहे ना, ती वासना दाखवा असं म्हणू शकतो का हो आपण. म्हणजे ज्याप्रमाणे वायू डोळ्याला दिसत नाही, वायू जसा अतिसूक्ष्म आहे, त्याचप्रमाणे जाणीव, आपल्या अंतरी असणारी जाणीव आणि वासना हे आपण काय आहेत, अतिसूक्ष्म आहेत. पाहायला गेलो तर त्या डोळ्याला दिसू शकत नाहीत, आणि कुणाला दाखवायचं म्हटलं तरी आपण दाखवू शकत नाही. म्हणजे वायोमध्ये विकार नाना, वायो तरी पाहता दिसेना, तैसी जाणीव वासना अतिसूक्ष्म. समर्थ काय म्हणतात, अरे वायू ज्याप्रमाणे अतिसूक्ष्म आहे त्याप्रमाणे जाणीव आणि वासना काय आहे, अतिसूक्ष्म आहे. पाहायला गेलो तर दिसणार नाही डोळ्याला, आणि कुणाला दाखवायचं म्हटलं तरी कुणी बघू शकणार नाही, इतकी ती अतिसूक्ष्म आहे जाणीव आणि वासना. त्रिगुण आणि पंचभूते हे वायोमध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. त्रिगुण आणि पंचभूते, त्रिगुण कोणते, त्रिगुण माहित आहे आपल्याला, रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. पंचभूत कोणती, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. म्हणजे त्रिगुण आणि पंचभूते. समर्थांना इथं काय सांगायचंय, त्रिगुण आणि पंचभूते वायूमध्ये काय झालेले आहेत, मिसळलेले आहेत. हे वायूमध्ये मिश्रिते, अनुमानेना म्हणून त्या ते मिथ्या म्हणू नये. म्हणजे आता हे म्हणजे तीन त्रिगुण आणि पंचमहाभूते ही वायूमध्येच काय आहेत, मिसळलेली आहेत, आणि आपल्याला त्याचं अनुमान करता आलं नाही तरी त्यांना काय हो, खोटं समजू नये. म्हणजे काय, समर्थ काय म्हणतात, ती दिसत नाहीत म्हणून नाहीत असं नाही, ती आहेतच, वायूमध्ये ती अस्तित्वात आहेत. म्हणजे आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूते, तीन त्रिगुण अस्तित्वात आहेत, दाखवता येत नाहीत म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारता येते का हो, त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही, कारण ते असतातच. म्हणजे ते आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत नसले, त्रिगुण आणि पंचमहाभूते आपल्याला डोळ्याने जरी दिसत नसतील तरी त्यांचं अस्तित्व नाकारता येत नाही. त्यांचं अस्तित्व आहेच, ह्या शरीरामध्ये त्यांचं अस्तित्व आहेच. सहज वायो चाले तरी सुगंध दुर्गंध कळो आले, उष्ण शीतळ तप्त निवाले प्रत्यक्ष प्राणी. सहज वायू चाले, सहज जरी वारा वाहू लागला तरी काय सुगंध असेल, म्हणजे बघा पाऊस कुठेतरी पडला, पहिला पाऊस असतो बघा, आणि मातीचा सुगंध सगळीकडे काय होतो, पसरतो. तो कशामुळे आपल्याला येतो सुगंध मातीचा, कशामुळे कळतो, तर वायूमुळे. वायूमुळे आपल्याला काय कळतो की बाबा
हा काय आहे, कुठंतरी पाऊस पडला आहे आणि हा मातीचा काय सुटला आहे, सुगंध सुटला आहे. आता दुर्गंध, एखादा प्राणी वगैरे मरतो आणि त्याचा वास लांबून येतो बघा आपल्याला, मग आपण त्या वासावरून समजतो की काय हो, कुठंतरी प्राणी मरून पडलाय बघा. उंदीर वगैरे मरतो घराच्या शेजारी आणि त्याचा वास दुर्गंधी सुटलेली असते आणि वारा सुटला की ते वास काय करतो, आपल्या नाकापर्यंत येतो. म्हणजे सहज जर वारा सुटला तर काय हो, सुगंध आणि दुर्गंध आपल्याला कळून येतो. म्हणजे उष्ण वारं व्हायला लागलं तर काय वाटते आपल्याला, उष्णता वाटते. थंड वारं व्हायला लागलं तर थंडी वाजते. आणि काय काय वेळेस काय येतो, अति वाऱ्यानं काय येतो, आपल्याला ताप येतो आणि तो निवतो सुद्धा. ह्या सर्वांचा अनुभव प्रत्येकाला प्रत्यक्ष येतो. म्हणजे प्राण्याला काय येतो, प्रत्यक्ष दिसतो. ही दिसली नाही म्हणजे वायू दिसला जरी नाही तरी आपल्याला काय कळतो ना, तो वारा आलाय म्हणून. थंड वारा सुटलाय, गरम वारा सुटलाय, सुगंध सुटलाय, दुर्गंध सुटलाय. हे कशावरून कळतं व आपल्याला, जाणीव होते ना त्याची. आपल्याला काय होते, जाणीव होते. म्हणून त्यांचं अस्तित्व नाकारता येतंय का हो, त्याचं अस्तित्व नाकारता येतंय का, नाही. वायोचेन मेघ ओळती, वायोचेने नक्षत्र चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती. सकळ तो वायू, वायोचेने मेघ ओळती. बघा, वायूमुळे काय होतो, मेघ भरून म्हणजे ढगांमध्ये पाणी भरतं वाऱ्यामुळे आणि पाऊस जमिनीवरती पडतो. म्हणजे त्या ढगांना वारा लागला की काय होतो, आपल्याला पाऊस पडतो. वायूने काय होतात, नक्षत्रे चालतात. फार म्हणजे सगळ्या सृष्टीची गती चालली आहे, ती सर्व कशामुळे चालली हो, वायूच्याच योगाने. लक्षात ठेवा, हे जी आपली सर्व सृष्टी चाललेली आहे, ज्या क्षणी वायू नष्ट होईल या पृथ्वीवरून, त्या क्षणी काय होईल, ह्या देहातून पण बघा आपल्याला जाणीवच. म्हणजे वारा जर नसेल, आपलं पूर्ण शरीर, आपण बघा मनुष्य ज्यावेळेस माणसाचा जीव जातो बघा, त्यावेळेस काय हो चेक करतात आपल्याला. ही तर गोष्ट माहीत आहे की काय हो, तुम्ही म्हणाल की बाबा हे मरणाचंच सारखं बोलतायत, पण हे सत्य आहे. काय हो, ज्या वेळेस माणूस मरतो म्हणजे काय होतो, शेवटी काय बघतात तो, नाकाजवळ कापूस नेतात आणि तो जर कापूस नाही हल्ला तर काय समजतात तो, की काय ह्या माणसाचा काय झालाय, मृत्यू झालाय. म्हणजे जोपर्यंत या शरीरामध्ये काय चाललाय, वायू चालू आहे, तोपर्यंत काय होतंय, वायोचेने मेघ ओळती, वायोचेने नक्षत्र चालती, सकळ सृष्टीची वर्तती गती. सकळ तो वायू म्हणजे आपल्या ह्या देहसृष्टी, आपला हा देह जो चालतोय तो सर्व कशावरती आहे, वायूवरती. ज्यावेळेस देहातून म्हणजे जीव जातो त्यावेळेस काय चेक केलं जातं, वायूच चेक केला जातो. की बाबा येणं जाणं बंद झालंय, हवेचं येणं जाणं बंद झालंय, म्हणजे हा देह काय झालाय, गेलाय असं समजलं जातं. म्हणजे एक लक्षात घ्यायचंय की आपली ही सर्व सृष्टी म्हणजे आपण ही देहरूपी सृष्टी देखील वायूनच चालते आणि ही ब्रह्मांडातली सृष्टी देखील कशाने चालते हो, वायूवरतीच चालते. वायोरूपे देवते भूते, अंगी भरती अकस्माते, विद केलिया प्रेते सावध होती. वायोरूपे देवते भूते म्हणजे देवता किंवा भूते वायुरूपाने, म्हणजे वायुरूप असल्यामुळे एकाएकी अंगात काय होतात, संचारतात. म्हणजे जे बघा देव संचारला किंवा भूत संचारलं, हे कशामुळं घडतंय हो, वायूमुळे घडतंय असं म्हणायचंय. काही मंत्र सामर्थ्याने, म्हणजे काय सांगितलंय, अंगी भरती अकस्माते विद केलिया प्रेते सावध होती, किंवा काहीतरी मंत्रप्रयोग विधी केला तर काय होतात हो, मेलेली प्रेते सुद्धा काय होतात, सजीव होतात. आपण पाहिलंय काय हो, कोण कोण करत होतो जिवंत मेलेली प्रेते, चांगदेव. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळामध्ये चांगदेव होते. 1400 वर्ष त्यांना काय मिळालं होतं, आयुष्य मिळालेलं होतं आणि 1400 वर्ष तपश्चर्याच करत होते. ते काय करायचे हो,
6 महिने घोर तपश्चर्या करायचे आणि तोपर्यंत गावातली कोणीही मेलं तरी त्यांच्या समोर आणून काय ठेवायचे, सगळी लोक प्रेत ठेवायचे. आणि ज्यावेळेस ते चांगदेव आपल्या म्हणजे तपातून उठायचे त्यावेळेस ते काय करायचे व आपल्या मंत्र सामर्थ्याने मेलेली प्रेते काय करत होते, जिवंत करत होते. म्हणजे हे सामर्थ्य होतं त्यांच्याकडं. काय होतं, मेलेली माणसे जिवंत करण्याचं काय होतं व मंत्र सामर्थ्य होतं. तसं समर्थ काय म्हणतात, पण हे कशामुळे घडत होतं, काय देत होते ते, फक्त त्या शरीराला काय देत होते, वायुरूप, वायू ना. म्हणजे जे काय अंगामध्ये भूत संचारतंय, देव संचारतंय, हे सहज कशामुळे होते, शक्य कशामुळे होते, तर वायूमुळे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, वायुरूपे देवते भूते अंगी भरती अकस्माते विध केलिया प्रेते सावध होती. म्हणजे जे काय मंत्र सामर्थ्य असू द्या, मंत्र सामर्थ्याने मेलेली माणसे जिवंत करत होती पहिली लोक. म्हणजे साधू संत काय करायचे, म्हणजे चांगदेव महाराजांचं उदाहरण तर आपल्याला माहितीच आहे की ते मेलेली प्रेते सुद्धा काय करत होते व जिवंत करत होते. परंतु हे कशामुळे शक्य होतं, समर्थांना हे सांगायचं आहे, ती मेलेली प्रेते जिवंत होत होती, बरोबर आहे, मंत्र होते, बरोबर आहे, अंगात देव संचारतोय, अंगात भूत संचारतोय, पण हे सर्व कशामुळे शक्य होते, तर हे फक्त वायूमुळे शक्य होते असं समर्थांना सांगा. हे सगळं कशामुळे शक्य होत झालं, वायूच्या योगानेच हे सगळं काय होते हो, शक्य झालं. राहणे ब्राह्मण संबंध जाती राहणे ठेवणी सापडती नाना गुंतले उगवती प्रत्यक्ष राहणे. राहणे ब्राह्मण संबंध जाती म्हणजे काय, अंगात देव येऊन ब्रह्मसंबंध जातात, ठेवे सापडतात, अनेक प्रकारची संकटे दूर होतात. ह्या अंगात येणाऱ्या देवतांच्या उघड गोष्टी आहेत. म्हणजे काय हो, अंगात शिरून राहिलेली देवते राहणे व ब्राह्मण संबंध जातात. राहण्याच्या योगाने पुष्कळ गोष्टी कळून गुंते काय होतात, उलगडतात. बघा ते पहिल्या काळातल्या काय आहे ते समजुती आहेत, काय की काय हो, अंगात देव येऊन काय होतात, ब्रह्मसंबंध काय होतात, जातात. काही कोणाला काय सापडतात, ठेवे सापडतात. म्हणजे अंगात शिरून राहिलेली देवते राहणे, ब्राह्मण संबंध जाणे, हे काय आहे हो, सगळ्या गोष्टी काय होतात, कळून काय होतात, गुंते. म्हणजे समर्थांना काय म्हणायचंय, गुंते काय होतात माणसाचे, सुटतात. कशामुळं, ह्या वायूमुळे. वारे निराळे न बोले देहामध्ये भरून डोले आळी घेऊन जन्माला आले कित्येक प्राणी. वारे निराळे न बोले, वारं म्हणजे तू चांगला आहे म्हणून मी तुला चांगलं वारं देतो, तू वाईट आहे म्हणून तुला वारं देत नाही, असं वायू हे करतो का भेदाभेद नाही. म्हणजे वारं काय होतं, निराळ म्हणजे देहाहून वेगळे होऊन बोलत नाही, देहात संचार करून काय करत असतं, ते डोलत असतं. म्हणजे देहातून वेगळं होऊन ते म्हणजे वायू बोलत नाही. तर तो कसा बोलतो, तर वायू कसा बोलतो, देहात संचार करूनच बोलतो. म्हणजे कसं हो, की म्हणजे कित्येक प्राणी काय होतात, देह वासना धरून कित्येक प्राणी काय होतात, जन्मास येतात. आणि ते काय होतात, म्हणजे आळी प्राणी वासना घेऊन कुठल्याही जन्माला जातो, कुठल्याही प्राण्याच्या जन्माला जातो. आणि ती काय ठरते, ही वासनेची कार्य, म्हणजे ही सगळी वासनेनं काय घेतात, जन्म घेतात. अनेक प्राणी काय करतात, वासना धरून कशाच्या जन्माला जातात हो, आळीच्या. काय सांगतात समर्थ, आळी घेऊन जन्म आले कित्येक प्राणी. म्हणजे वासना घेऊन, आता एखाद्याला मध कशाची, म्हणजे माणसाला कशाची वासना झाली, आंबा खायची वासना झाली, तर ती आळी होऊन त्या आंब्यावर बसणार. म्हणजे कित्येक प्राणी वासनेमुळे कित्येक प्राणी आळीच्या जन्माला जातात. ते हे शक्य कशामुळे झालं हो, समर्थांना ते सांगायचं. हे शक्य कशामुळे, तर तो वायूमुळे. वायू तिथं भेदाभेद करतोय का हो, ती आळी आहे, ती माशी आहे, तो माणूस आहे, त्याला वेगळा वायू, माशीला वेगळा वायू, ही म्हणजे 84 लक्ष जीवनीत अडकलेली आहेत म्हणून यांना वेगळा वायू, असं भेदाभेद करतोय का, नाही. तो प्रत्येकाकडे कसा आहे हो,
समान रूपाने आहे आणि समान रूपाने तो त्यांच्या म्हणजे ज्याच्या देहात संचार करतो त्याच्यासारखा बोलतो. ऐसा वायोचा विकार एवंचे कळेना विस्तार सकळ काही चराचर वायोमुळे. ऐसा वायोचा विकार म्हणजे हे वायूचं बोलणं आहे. काय तो ज्याच्या शरीरामध्ये देहामध्ये जातो त्याच्यासारखं काय होतो बोलतो. अशा रीतीने काय आहे तो हे वायूचे काय आहेत सगळे खेळ होत असतात. याचं तात्पर्य काय आहे त्याचा विस्तार काय होत नाही कळत नाही. सगळे काही चराचर वायूमुळे चालत आहे. म्हणजे सगळं जीवसृष्टी कशामुळे चालते हो. सगळं जे चराचर आहे ते सगळं कशामुळे चालतंय हो वायूमुळे. म्हणजे सगळं आपलं जी सर्व सृष्टी आहे सगळी सृष्टी आहे ती कशामुळे चालते हो वायूमुळे चालते. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायो चंचळ रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता म्हणजे वायू कसा आहे हो स्तब्ध रूपे सृष्टी धरता आहे. म्हणजे स्तब्ध रूपाने सृष्टीला धरणारा म्हणजे विष्णू. चंचळ रूपाने सृष्टीला करणारा म्हणजे सृष्टीकर्ता ब्रह्मा. हे कोण आहे वायूच आहे. म्हणजे समर्थ काय म्हणतात कळत नसलं तर विचार करून बघा. काय वायो स्तब्ध रूपे सृष्टी धरता वायो चंचळ रूपे सृष्टी करता न कळे तरी विचारी प्रवर्ता म्हणजे कळे. समर्थ सद्गुरू इथं काय सांगतायत आपल्याला की बाबा शांतपणे जरा विचार कर. हा वायूच काय आहे हो सृष्टी धरता म्हणजे काय हो ह्या सृष्टीचं पालन करणारा हा वायूच आहे. म्हणजे प्रत्येक जीव जो चालतोय आता आपण मी जे बोलते तुम्ही जे ऐकताय हे सर्व कशामुळं आहे हो वायूमुळंच आहे. म्हणजे सृष्टीचं पालन करता पण वायूच आहे आणि सृष्टी निर्माण करता देखील काय आहे हो वायूच आहे. आणि संहार देखील काय हो वायूमुळेच होतो ना. वायू निघून गेला की शरीरातला वायू निघून गेला की त्या माणसाचा काय होतोय अंत होतोय. म्हणजे काय हो समर्थ म्हणतात जरा विचार करून बघा श्रोते हो जरा विचार करून बघा. हा वायूच काय आहे हो सृष्टी धरता पण आहे आणि सृष्टी करता पण आहे. म्हणजे काय हो श्री विष्णू पण तेच आहेत आणि ब्रह्मा पण तेच आहेत. म्हणजे थोडं विचार केला आपण शिश्मातून जरा विचार केला तर आपल्याला काय होईल कळेल. मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. मुळापासून शेवटवरी म्हणजे लक्षात घ्या मुळापासून शेवटपर्यंत म्हणजे मूळ मायेपासून शेवट स्थूळापर्यंत सर्व लक्षात घ्या. मूळ मायेपासून ते स्थूळापर्यंत म्हणजे ब्रह्मांडाच्या स्थूळा सर्व काही काय कोण करतं तर वायूच करतो. वायू शिवाय कोणतंही कार्य म्हणजे समर्थ काय म्हणतात वायू शिवाय कोणतंही कार्य होईल असं मला सुज्ञांनी सांगावं. म्हणजे जे लय सुज्ञ आहेत ना त्यांनी सांगा की वायू शिवाय हे कार्य होतंय. म्हणजे वायू शिवाय कोणतंही कर्तव्य नाही हे समर्थांना सांगायचं. समर्थ म्हणतात सांगा कोण सुज्ञ असेल तर मला सांगा की बाबा हे कार्य वायूशिवाय होऊ शकतं असं मला काय करा सांगा. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय ऐकण्याचं बोलण्याचं चालण्याचं सर्व कार्यभाग कशामुळं शक्य आहे हो. आपण जे उपासना करतोय श्रवण करतोय नामस्मरण करतोय निरूपण करतोय श्रवण करतोय हे सर्व कशामुळे शक्य आहे हो. द्वैत अद्वैत दोन्ही भाग समजून घ्यायचं. हे कशामुळे शक्य आहे हो ती दास्यभक्ती त्या वायूमुळे शक्य आहे. म्हणजे वायू नसेल वायूच नसेल तर सृष्टी राहणारच नाही. पालन पण कोण करू शकणार नाही त्या सृष्टीचे आणि निर्मितीही करू शकणार नाही. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचं की बाबा मुळापासून शेवटवरी वायोची सकळ काही करी वायो वेगळे कर्तृत्व चतुरी मज निरोपावे. म्हणजे वायो वेगळं कोणतंच कर्तव्य घडू शकत नाही कोणतंच कार्य घडू शकत नाही. मग एखादा असा कोणी सुज्ञ असेल की बाबा वायूमुळे हे घडू शकतंय असं सांगणारा मला सांगा बरं. असं कोण आहे का की बाबा सांगू शकताय का की
वायूशिवाय हे घडू शकतंय. म्हणजे वायूशिवाय काहीच घडू शकत नाही. मुळापासून शेवटपर्यंत म्हणजे काय हो, मूळ या सृष्टीचं जे मूळ आहे ते स्थूळापर्यंत म्हणजे जे काही शेवट असेल, मुळापासून शेवटपर्यंत जे काही सृष्टीचं म्हणजे पालन म्हणजे सृष्टीची निर्मिती, पालन, पोषण हे सर्व कशामुळे घडतं, तर वायूमुळेच. जाणीव रूप मूळ माया, जाणीव जाते आपल्या ठाया, गुप्त प्रगट होवनिया विश्ववर्ते. म्हणजे विश्वीवर्ते, जाणीव रूप मूळ माया म्हणजे मूळ माया जाणीव रूपाने प्राणी मात्रात आहे व शेवटी पुन्हा आपल्या ठिकाणी काय होऊन जाते हो, लीन होऊन जाते. म्हणजे मूळ माया जाणीव रूपाने प्राणी मात्रात आहे व शेवटी पुन्हा आपल्या ठिकाणी काय होते, लीन होऊन राहते. अशा प्रकारे ती गुप्त व प्रगट होऊन विश्वात काय होत आहे, वागत आहे. म्हणजे मूळ माया काय होते हो, जाणीव रूपाने काय आहे हो, सर्व प्राणी मात्रात आहे. आणि ती शेवटी काय होते हो, पुन्हा आपल्या ठिकाणी लीन होऊन राहते. म्हणजे अशा प्रकारे ती काय होते व गुप्त व प्रकट होऊन विश्वात काय असते, वागत असते. कोठे गुप्त कोठे प्रगटे, जैसे जीवन उफाळे आठे, पुढे मागुता ओग लोटे भूमंडळी. कोठे गुप्त कोठे प्रगटे म्हणजे कुठं काय होते हो, म्हणजे पाणी जसे कुठं वर उसळतं, कुठं आटून जातं व असं करीत पुढे भूमंडळावर महानदी रूपाने वाहू लागते आणि पुन्हा जमिनीवर पाण्याच्या लोटचा लोट येतो. त्याप्रमाणे जाणीव वायूत कुठे गुप्त कुठे काय असते हो, प्रगट असते. समर्थ किती सुंदर उदाहरण देत आहेत बघा. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोटे विकारे कोटे समीर उगाच वाजे. तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, तसंच वायूमधील जाणीवेचा प्रकार ही काय आहे हो, कुठं गुप्त असतो, कुठं प्रकट असतो, कुठे तो विकार काय होतो, पावतो. म्हणजे त्याचं स्वरूप काय आहे, निराळ होतं. कुठं नुसता वाराच काय असतो, वाजत असतो. म्हणजे कोठे तैसाच वायूमध्ये जाणीव प्रकार, उमटे आटे निरंतर, कोटे विकारे कोटे समीर उगाच वाजे. वारी अंगावरून जाती, तेने हातपाय वाळती, वारा वाजता करपती आली पिके. बघा समर्थ काय म्हणतात, वारी अंगावरून जाती. आपण काय म्हणतो, अंगावरून वारं गेलं म्हणजे काय झालं हो, अंगावरून वारं गेलं म्हणजे काय होतं. आता अर्धांगातनं बघा त्याच्या उजव्या बाजूच्या बाजून म्हणजे आपण काय म्हणतो बघा, त्याच्या उजव्या बाजूच्या अंगातनं काय गेले, वारं गेले म्हणजे काय होतंय हो, ते हातपाय काय होतात, असं सुकून जातात, लुळे पडतात. कोणताही कार्यभाग त्या हातातून बघा, एक भाग निकामी झाला बघा. माणसाला आपण काय म्हणतो, पक्षवात झाला. पक्षवात म्हणजे काय हो, त्याच्या शरीरातील अर्ध्या भागातून काय गेलं, वारं गेलं असं आपण म्हणतो. म्हणजे काय नक्की झालं समर्थ म्हणतात, तर त्या अर्ध्या शरीरातून वायूनं काय केलं, कार्य करणं काय केलं, बंद केलं. ज्या क्षणी वायू कार्य करायचं बंद करतो त्या क्षणी तो म्हणजे त्या बाजूचा हात आणि पाय म्हणजे पूर्ण शरीर काय होतं, निकामी होतं. ते काय कार्य करू शकत नाही. म्हणजे काय हो, सुकून जातं. आणि कोण म्हणतं बघा, वाऱ्याचा कडका पडला म्हणजे वाऱ्याचा कडका पडला मग की काय होतं, आलेलं हिरवगार पीक पण काय होतं, करपून जातं. म्हणजे करपून जळून जातं. बघा आपण म्हणतो बघा, वाऱ्याचा काय पडला, कडका पडला त्या पिकांवर म्हणजे काय होतं, पीक काय होतं, करपून जातं, होरपळून जातं. म्हणजे काय होतं व त्यामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे आलेलं पीक सुद्धा पाणी आहे, सगळं आहे, तरी पण करपतं. म्हणजे काय होतं व त्या पिकामधून काय जातं, वारं जातं. म्हणजे समर्थांनी इथं काय सांगितलंय, महत्व कशाला आहे, जाणीवे म्हणजे वायूला आहे काय आहे महत्व आहे. वायूवरतीच सगळं काय चाललंय आपलं,
जीवन चाललेलं आहे. नाना रोगांची नानावारी, पीडा करती पृथ्वीवरी, वीज कडाडी अंबरी वायूमुळे. नाना रोगांची नानावारी म्हणजे काय, अनेक रोगांची अनेक काय असतात, वारी असतात. ती जगात काय करतात, पीडा करतात. आकाशात काय होते, वीज कडाडते. ती कशामुळे हो, वायूमुळेच ना. आणि नाना रोग जे काय पसरतात बघा, हवेमध्ये म्हणतो का नाही आपण, कॉलरा रोग आला हवेमुळे, बघा वायूमुळे काय होतं, सगळीकडे पसरतो. म्हणजे हे सर्व कशामुळं पसरतं, तर त्या वायूमुळेच ना. आणि जी काय वीज कडाडते बघा, आकाशामध्ये जी वीज कडाडते, ती वीज कशामुळे कडाडते, तर फक्त वायूमुळेच. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य आहे, वायूमुळे. वायू नसेल तर हे काहीच घडणार नाही. आणि वायू नसेल तर आपण आपलं अस्तित्वच काय होईल, संपुष्टात येईल. वायो करिता रागोद्धार, कळे ओळखीचा निर्धार, दीप लागे मेघ पडे हा चमत्कार रागोद्धारी. वायो करिता रागोद्धार म्हणजे काय सांगितलंय, वायूच्या योगाने गायन शास्त्रातील अनेक राग उत्पन्न होऊन त्यांचे स्वर ज्ञान निश्चित होते. बघा म्हणजे काय हो, जे काय राग वायू करता रागोद्धार म्हणजे जे काय गायनातले राग आहेत ते कशामुळे शक्य आहेत हो, वायूमुळेच. आणि दीप लागे बघा, दीप कल्याण राग आहे, आणि त्या दीप कल्याण रागामुळे काय होतं हो, दिवे लागतात. मेघ मल्हार राग आहे गाण्यामधला, गायनातला, तो मेघ मल्हार राग जर गायला तर काय होतं, पाऊस पडतो. असे चमत्कार म्हणजे हे रागामुळे चमत्कार घडतात. म्हणजे शास्त्रीय गायनातले राग असतात बघा, आपण म्हणतो हे राग आहेत, म्हणजे किती सामर्थ्य असतंय बघा. त्या रागांमध्ये पण काय आहे हो, शास्त्रीय गायनामधील जे राग आहेत त्यांच्यामध्ये पण काय आहे हो, सामर्थ्य भरलेलं आहे. समर्थ काय म्हणतात की दीपकल्याण रागामुळे काय होतात, दिवे लागतात. आणि मेघ मल्हार रागाने काय होतो, म्हणजे मेघ मल्हार राग जर गायला तर काय पडतो, पाऊस पडतो. म्हणजे या रागामध्ये काय आहे, चमत्कार घडतो या रागांमुळे. पण हे राग कशामुळे उत्पन्न होतात, म्हणजे त्यांचं जे स्वर ज्ञान आहे, म्हणजे बरे आपण तोंडाने गातोय राग, बरोबर आहे, पण तो राग तिथपर्यंत पोचवायचं कार्य कोण करतंय, तर वायू. हे समर्थांना सांगायचंय. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. वायो फुंकिता भुली पडती म्हणजे काय, वारा फुंकल्याने काय पडते हो, भूल पडते, फोडं सुकून जातात. वायूमुळेच अनेक मंत्र काय होतात हो, चालू आहेत. म्हणजे हे सर्व जे काय आहे मंत्र सिद्ध, अनेक मंत्र काय होतात हो, माणसं म्हणतात बघा, सिद्ध होतात. हे सर्व कशामुळे शक्य आहे, वायूमुळेच. वायो फुंकिता भुली पडती, वायो फुंकिता खांडके करपती, वायो करिता चालती नाना मंत्र. म्हणजे जे काय घडतं बघा, हे मंत्र टाकला सगळं खांडके करपली, एखाद्याला भूल पडते बघा मंत्राने. म्हणजे हे सगळं कशामुळे शक्य आहे, तर वायूमुळे. मंत्रे देव प्रगटती, मंत्रे भूते अखर किती, बाजीगरी ओडंबरी करती मंत्र सामर्थ्ये. मंत्रे देव प्रगटते म्हणजे एखाद्या मंत्राच्या योगाने, मंत्राच्या पठणाने, म्हणजे एखाद्याने मंत्राचा जप केला तर त्या मंत्राच्या योगाने देव प्रकट होतात. भूते वटणीवर येतात, काय येतात, भूत वटणीवर येतात. गारुडी विद्या, राक्षसांची ओडंबरी, म्हणजे गारुडी विद्या असते बघा, राक्षसांची ओडंबरी विद्या असते. या सर्व विद्या मंत्र सामर्थ्याने चालतात. राक्षसांची मावरचना, ते हे देवांदिका कळेना, विचित्र सामर्थ्ये नाना स्तंभन मोहनादिके. राक्षसांची मावरचना, आपल्याला माहिती आहे राक्षसांकडे काय असायची हो, मायावी शक्ती. म्हणजे काय हो, आपल्याला माहिती आहे राक्षसांकडे काय होतं हो, मायावी शक्ती. आणि त्या राक्षसांच्या मायेची म्हणजे मायावी शक्ती देवांना सुद्धा काय होत नव्हती, काय काय वेळेस कळत नाही. म्हणजे स्तंभन, मोहन इत्यादी अनेक प्रकारचे विचित्र सामर्थ्य काय असतात, त्या मायेमध्ये असतात बघा.
म्हणजे राक्षसांची मावरचना, म्हणजे राक्षसांची जी मायावी शक्ती आहे ती देवांना सुद्धा कळत नव्हती. हे सर्व कशामुळे घडतं? हे सर्व कशामुळे घडतं तर वायूमुळे. वायू नसता तर हे मावरचना वगैरे काहीच झालं नसतं. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती मनोनी. धडची पिसे करावे म्हणजे काय सांगितलंय? चांगल्याला वेड लावायचं, वेड्याला ताळ्यावर आणायचं, असं अनेक प्रकारचे वायुविकार किती म्हणून सांगायचे. समर्थ काय म्हणतात? किती म्हणून सांगायचं? की बघा, एखाद्याला वेड लावायचंय, वेड लावलेल्याला चांगलं करायचंय. राक्षस बघा मायावी. आता हे म्हणजे इंद्रप्रस्थ कोणाचं? पांडवांचं इंद्रप्रस्थ जे निर्माण केलं होतं त्यामध्ये बघा ते कशामुळे एवढं महाभारत घडलं तर त्या इंद्रप्रस्थमध्ये कोण आला? दुर्योधन आला. त्याला काय वाटलं की तिथं पाणी आहे, म्हणजे आतमध्ये शिरताना पाणी आहे, म्हणून त्यानं काय केलं? वस्त्र स्वतःचे म्हणजे ते धोतर वगैरे वरती केलं. त्यानं त्याची स्वतःची वस्त्र काय केली? वरती केली. म्हणून आणि हे कोण बघत होतं वरती? द्रौपदी बघत होती ना. आणि म्हणजे जिथं ती माव रचना होती, मायावी रचना होती की जिथं पाणी दिसत होतं पण तिथं पाणी नव्हतं. आणि त्यानं काय केलं? परत पाणी नाही म्हणून वस्त्र खाली सोडले आणि तो धाप दिसणं त्या पाण्यात पडला. म्हणजे आणि त्यामुळं ती द्रौपदी काय केली? हसली. आणि द्रौपदी हसली आणि काय म्हणाली? हो, अंधे का पुत्र अंधा होता. म्हणजे एका वाक्यानं काय घडलं? सगळं महाभारत घडलं. पण हे सगळं कशामुळे झालं? वायूमुळेच. वायू जर नसता तर हे काहीच घडलं नसतं, असं समर्थांना सांगायचं. म्हणजे ही जी काय मावरचना आहे, ही जी काय सामर्थ्यवान मंत्र आहेत, हे सर्व कशामुळे शक्य आहे तर वायूमुळेच. वायू नसल्यावर नंतर हे काहीच घडू शकत नाही. धडची पिसे करावे, पिसेच उमजवावे, नाना विकार सांगावे किती मनोनी. म्हणजे समर्थ म्हणतात की वेड्याला म्हणजे शहाण्याला वेडं करायचं आणि वेड्याला शहाणं करायचं, हे सगळं कशामुळे शक्य आहे तर त्या वायूमुळेच. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. मंत्री संग्राम देवाचा काय सांगितलंय? मंत्री काय हो? म्हणजे अस्त्रविद्येतला मंत्र्याच्या योगानेच देवांची काय होतात? युद्धे होतात. आणि मंत्र हेच ऋषीचं काय आहे? भूषण आहे. आणि मंत्र सामर्थ्याचा महिमा कुणाला कळणार आहे? कुणालाच कळणार नाही. मंत्री पक्षी आटोपिती, मूषके श्वापदे बांधती, मंत्री महासर्प खेळती आणि धनलाभ. मंत्री पक्षी आटोपिती म्हणजे काय सांगितलंय? मंत्राने पक्षी धरतात, उंदीर वाघ इत्यादी काय होतात? बांधतात. मोठमोठे सर्प सुद्धा जागच्या जागी खिळून राहतात आणि द्रव्य काय करून देतात? प्राप्त करून देतात. म्हणजे हे सगळं काय आहे बघा. मंत्री संग्राम देवाचा, मंत्री स्वाभिमान ऋषीचा, महिमा मंत्र सामर्थ्याचा कोण जाणे. सामर्थ्य आपल्याला माहिती आहे, मंत्राचं सामर्थ्य किती आहे? खूप असतंय बघा. पूर्वीच्या काळी तर मंत्राचं खूप सामर्थ्य होतं. सतत ऋषी काय द्यायचे? शाप द्यायचे. कशाने द्यायचे शाप? त्यांचा शाप कशामुळे सत्य ठरायचा तर तो मंत्र उच्चारायचे आणि शाप द्यायचे. म्हणजे त्या मंत्रामध्ये काय होतं? सामर्थ्य होतं. आता कित्येक असे मंत्र आहेत की काय हो, पक्षी सुद्धा काय होतात? म्हणजे पक्षी सुद्धा जागच्या जागेवर थांबतात. हे उंदीर श्वापदे काय केली जातात? बांधली जातात. आणि सर्प सुद्धा म्हणजे अतिविषारी सर्प सुद्धा त्या मंत्रामुळं काय राहतात? तिथंच खिळून राहतात. हे सर्व कशामुळं घडतंय हो? मंत्र आहे ठीक आहे, परंतु मंत्र चालण्यासाठी काय पाहिजे हो? वायू पाहिजे. काय पाहिजे? वायू. आणि ते त्या मंत्रानेच काय करायचे हो माणसं? धनलाभ करून घ्यायचे. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. आता असो हा प्रश्न झाला. समर्थ काय म्हणतात की बद्धाचा जन्म कसा होतो याचा अनुभव आल्यामुळे हा प्रश्न काय झाला? इथंच
संपला आणि श्रोत्याची मागील आशंका पण काय झाली, फिटली. म्हणजे समर्थांना काय सांगायचंय बघा, देहांत निरूपण नाव मध्ये समर्थांना काय सांगायचंय हो, आता जी उदाहरणं दिलेत बघा, माणूस कशामध्ये अडकतो, हे सगळे दिलेत उदाहरण दिलेत. कशात हो, धनामध्ये. कुणाला काय पाहिजे असतं म्हणजे अहंकार, धन. कुणी कशात, आता चांगदेवांना काय होता हो, अहंकार होता की मी मेलेली माणसं जिवंत करतो. परंतु त्यांचा अहंकार एका छोट्याशा इवल्याशा म्हणजे छोट्याशा 7 वर्षाच्या मुक्ताईने त्यांचा अहंकार घालवला. 1400 वर्ष तपश्चर्या केलेल्या माणसाचा अहंकार कुणी घालवला हो, 7 वर्षाच्या मुक्ताईने घालवला आणि ती गुरु बनली त्यांची. म्हणजे समर्थांना काय म्हणायचं, माणूस कशामध्ये अडकतो, वासनेमध्ये अडकतो. शेवटी कशामध्ये अडकतो, वासनेमध्ये अडकतो. म्हणजे कशामुळे, म्हणजे तिथं काय होतो बद्ध होतो. बद्ध म्हणजे त्याला वासना इथं समर्थांनी जी माणूस कशामध्ये अडकू शकतो, काय कसं म्हणजे माणसाला वासना कोणकोणत्या आहे माणसाच्या अंतरी, ती ही सर्व उदाहरणे आहेत. काय, कोणाला भुली पाडायची असते, कोणाचं वाईट करायचं असतं, कोणाचं चांगलं करायचं असतं, चांगल्याला वेड करायचं, वेड्याला चांगलं करायचं. म्हणजे हे सगळे मंत्र सामर्थ्य चालवायचे, धनासाठी त्याचा उपयोग करायचा, प्राण्यांना भुलवायचं, माणसांना भुलवायचं. म्हणजे माणसाची वासना कशामध्ये अडकू शकते हे समर्थांनी काय दिलेत आपल्याला, ही सगळी उदाहरणं दिलेत. आतापर्यंतचा जो भाग दिलाय समर्थांनी की बाबा एखाद्याला काय हो, धन्वंतरी मंत्र शिकायचा असतो, कोणाला काय शिकायचं असतं. म्हणजे हे सगळ्या काय झाले हो, आणि ती वासना पूर्ण जर झाली नाही तर माणसाचं काय अडकतं, तिथं जीव अडकतो म्हणतात बघा. वासना अडकली, वासना अडकती कुठल्या भागामध्ये वासना अडकते याची उदाहरणं समर्थांनी काय दिले तो या पूर्ण ग्रंथामध्ये दिलेली आहेत. सुरुवातीला समर्थांनी काय सांगितलंय, ज्ञाता म्हणजे श्रोत्यांनी प्रश्न काय विचारला होता सुरुवातीला समर्थांना, ज्ञाता सुटला ज्ञानमते परंतु जन्म कैसा बद्धाते, बद्धाचे काय जन्मते अंतकाळी. म्हणजे बद्ध कसा जन्म घेतो हे कुणी विचारलं होतं, श्रोत्याने विचारलं. यावर समर्थांनी किती दिलेत उदाहरणं, ही सर्व जी उदाहरणं दिलेत आपल्याला पूर्ण समासामध्ये जी उदाहरणं दिलेली आहेत समर्थांनी, त्या सर्व काय आहेत व वासना. म्हणजे जी काय उदाहरणं दिलेली आहेत म्हणजे माणूस कशामध्ये अडकू शकतो आणि कशामुळे हे शक्य झालंय सगळं, वायूमुळे. म्हणून समर्थ काय म्हणतात शेवटी की आता असो हा प्रश्न झाला. श्रोत्यानं जो प्रश्न विचारला होता ना, कोणता प्रश्न विचारला होता हो सुरुवातीलाच, की बाबा ज्ञान घेऊन आत्मज्ञानामुळे ज्ञाता सुटतोय जन्म मरणाच्या फेऱ्यातून, परंतु बद्ध कसं काय अडकतो आणि बद्धाला जन्म कसा होतो आणि बद्धाचं काय होतं हे कुणी विचारलं होतं, श्रोत्याने विचारलं. त्याचं उत्तर समर्थाने पूर्ण समासामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि शेवटी समर्थ काय म्हणतात, आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. श्रोत्याला जो प्रश्न पडला होता की बद्धाची वासना कशी अडकते, ते समर्थांनी सांगितलं की बद्धाची वासना कशाबरोबर अडकते हो, वायू बरोबर. ध्यानात घ्या, आपला जीव गेला की वासना सुद्धा काय जाते हो, म्हणून वासना ठेवायची नाही. समर्थांचं आपल्याला सांगणं काय आहे हो, वासनेची काय झाली पाहिजे, सदवासना झाली पाहिजे, निर्वासना झाली पाहिजे. अहो भगवंताशी एकरूप होण्याची काय ठेवायची, वासना हो ठेवायची. मग त्या वासनेनं काय होणार आहे हो, जन्म मिळणार नाही. त्या भगवंताशी आपण काय होणार आहे, एकरूप होणार आहे. म्हणून समर्थांनी ह्या ज्या काय दिल्या सगळ्या त्या काय दिल्या हो, वासना वायुरूपाने कशा साठून राहतात ते समर्थांनी दाखवून दिले. आणि श्रोत्याचा काय मागील प्रश्न फिटला. आता असो हा प्रश्न झाला, बद्धाचा जन्म प्रत्यय आला, मागील प्रश्न फिटला श्रोतयाचा. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे देहांत निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.